ते पण मला मारायला यायचे. जर चौघ जण एका मुलीला जर मारत असतील तर ती मुलगी काय करू शकणार आहे त्या चौघांसोबत. आणि हे पण यावेळी मारायचे की माझे मिस्टर कधीच घरी नसायचे. त्यावेळी ते अंदाज घेऊन मला त्यावेळेस ते मारहाण करायचे. आणि इव्हन कधी जरी माझे मिस्टर घरी असले तरी त्यांनी मला आणि त्यांना सुद्धा म्हणजे स्वतःच्या लेकाला सुद्धा त्यांनी खूप बेदम मारहाण केलेली. मयुरीजी, शशांक किंवा राजेंद्र यांना मुद्दा असा की हो बोला पूर्ण करा. म्हणजे जी वहिनी असते ती आईप्रमाणे असते, पण मला तो कधी आदर शशांक हगवणेकडून मिळाला नाही. इव्हन तो मला वहिनी सुद्धा ह्या आवाजाने त्यांनी मला कधी आवाज नाही दिला किंवा तो माझ्याशी कधी बोललाच नाही. पण जर माझी लेडीजची जर कधी भांडणं चालू असेल तर तो कायम मध्ये दगड घेऊन येणार, काठी घेऊन येणार आणि म्हणजे असे करून तो मारहाण करायचा. मग तिकडून सासरे पण यायचे, ते पण मारायचे. असं मारहाण चालूच होती त्यांची. मयूरजी, आता कसा म्हणजे माणूस असतो बघा की या मंडळींना आपण एकीकडे दृश्यांमध्ये आम्हाला जो वेडिंग अल्बम आम्ही बघतोय त्यामध्ये अजित पवार आहेत, बाकीचे राजकारणी नेते, त्यांच्याबरोबर आम्हाला हा शशांक दिसतोय, राजेंद्र हगवणे दिसतोय. आणि नंतर आम्हाला एकदम एक चित्र मयुरी जगताप सांगतात किंवा जे वैष्णवीकडनं लक्षात येतं ते असं की ही माणसं एकीकडे मोठ्या पदांवर पण आहेत आणि नंतर ते मारतात, आपल्या बायकोला मारतात किंवा सुनेला मारतात. हे एकाच वेळी कसं आहे? काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वगैरे होता त्यांच्यामध्ये? त्यांचं कसं होतं म्हणजे त्यांना एका प्रकारचा माज होता की आम्ही कोणालाही सहज विकत घेऊ शकतो, आमची ताकद खूप मोठी. म्हणजे इव्हन मला सासरे सारखे कायम म्हणायचे, या तालुक्यात सगळे लोक मला घाबरतात, माझी ताकद खूप मोठी आहे, माझ्या पुढे कोणी येऊ शकत नाही, माझी पोच खूप मोठी आहे. आणि ज्या प्रकारे ज्या सासूबाई मला कायम म्हणायच्या की तू आमचं काय वाकडं करू शकत नाही, तुझ्यावरती जो बाप बसलेला आहे तो माझा भाऊ आहे वगैरे. आणि शशांक हगवणे पण म्हणजे कायम म्हणजे तो न बोलून त्यांनी मारहाण चालू केलेली आहे कायम, त्याचा रोल नसतानाही. बरं मयुरीजी, एक खरंच हे धक्कादायक यासाठी आहे की म्हणजे वहिनीला बोला पूर्ण करा. जो वहिनीला मारू शकतो तो बायकोलाही मारूच शकतो. हो, अगदीच खरं आहे मयुरीजी. मी तुमच्या मनातला त्रागा आम्ही सगळे समजू शकतो. काल परवापासून सगळीकडे हीच चर्चा आहे आणि त्या बाबतीत तुमचं कौतुक यासाठी होतं की तुमच्या पावलावर जर का वैष्णवीने पाऊल